तसं पाहिलं तर 10 वर्षापासून सुरू आहे. 26 जुलै 2015 पासून हा संघर्ष सुरू झाला आणि त्याची फॉर्मल जे आपण औपचारिकतेने संघटना स्थापन 17 मध्ये झाली आणि आज रोजी तुमची ही संघटना तुमची जी संघटना आहे ती पोहोचली आहे. कारण आपण एक कोणता नुसता एक विचार येऊन जात नाही. आपल्या आयुष्यातला आचार आपण जे कष्ट केले, जे पैसे भरले आणि आज आपली जी हालाकीची परिस्थिती सरकारने किंवा व्यवस्थेने करून ठेवली आहे, त्यासाठी जो लढा आपण उभा केला त्या लढ्यात प्रत्येक जण सामील आहे. आज मी साहेबांना सांगू इच्छितो, ताईंना सांगू इच्छितो, 80 लाख रिटायर्ड लोक आहेत, ते इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत. आज जर तुम्ही पाहिलं प्रत्येक 3 ते 4 घरांच्या मागे 3 घरांच्या मागे तुम्हाला एक EPSचा माणूस सापडेल, 100% सापडेल. कारण 7.5 कोटी लोक कार्यरत कर्मचारी आहेत जे आज रोजी अंशदान करतात. 80 लाख रिटायर्ड आणि 7.5 कोटी आज काम करतात. याच्यापेक्षा मोठा वर्ग कोणता असू शकतो? आपण दलितांची व्याख्या केली, वंचितांची व्याख्या केली. अरे पैसे देऊन आज त्यांना 1000 रुपये पेन्शन आहे. यांच्या एवढा दलित मला दाखवा, यांच्या एवढा वंचित दाखवा. म्हातारे माणसं आहे, वय नाही, आरोग्य नाही, पोरं वागवत नाही, 1000 रुपये घेऊन तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही म्हातारी जगा. आयुष्यात आमच्याकडून 20 लाख रुपये काढले, दर महिन्याला पैसे भरवले आणि त्या पैशाचं व्याज पाहता, त्या पैशाची आजची व्हॅल्यू पाहता प्रत्येकाचे सरकारकडे 20 लाख रुपये. अशा परिस्थितीत तुम्ही म्हाताऱ्या माणसांना आज हतबलपणे जगायला भाग पाडताय आणि वृद्धांचे शाप घेताय. हे बरोबर नाही. हे आपण प्रत्येक लेवलवर प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. चर्चा झाल्या, फॉर्मल चर्चा झाल्या, कॉन्फरन्सेस झाल्या, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन श्रममंत्र्याला झालं. 4 श्रममंत्र्याच्या समोर आम्ही कमीत कमी 25 वेळ आमचं डोलकं घेऊन वाजवत बसलो, पण काहीही परिणाम झालेला नाही. पण तुम्हाला एक सांगतो, सत्याला अपयश नाही. तुम्ही जिंकणार आहे या पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात तुमचा सगळ्यांचा विजय होईल. आधी लढाई नाहीये. आपण जे रामायणात महाभारतात वाचतो, ऐकतो, आपल्या पुरातन ग्रंथात ऐकतो, माकडांची सेना घेऊन, वानरांची सेना घेऊन एक वनवासी राम आदत राहणं नव्हते. अशा माणसांनी एका बलाढ्य सोन्याची लंका असलेल्या, 10 फुंड असलेल्या प्रचंड मोठ्या सैन्याचा जो पृथ्वीवर राज करत होता अशा रावणाला हरवलं. केवळ हे सत्याचं बळ आहे आणि हे तपश्चर्येचं बळ आहे. मी तुम्हाला सांगतो, त्यागाशिवाय काही होत नाही. तुम्ही तुमच्या घरादारासाठी त्याग केला, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याग केला, तुमच्या आई वडिलांसाठी त्याग करण्याची त्यावेळेस पद्धत होती, तुमच्या भावा बहिणीसाठी तुम्ही त्याग केला. आणि एवढं सगळं करून जेव्हा तुम्ही म्हातारे झाले तर या देशासाठी तुम्ही त्याग केला. त्या देशानं तुमच्याकडे पाहू आणि केवळ मुलबाजी करून अमुक जातीचे त्याला अमुक, तमुक जातीचे, जातीच वाटलं. आपलं जातीचं नातं आहे का? धर्माचं नातं आहे का? कामदाराचं नातं कर्माचं नातं आहे. आपण सगळ्यांनी काम केलेलं आहे, कर्माचं नातं आहे. म्हणून असा समाज या भारताने घडवला पाहिजे की ज्यांची नाती कर्माची असते. तुम्ही लोकांना कॅटेगरी केल्या, वंचित, दलित, महादलित, पददलित. अरे यांच्यापेक्षा दलित कोण आहे? कोण आहे? म्हातारपणी ज्याचे हाल आहेत, पोरं पाहत नाही, त्याच्याकडे 1000 रुपये त्याला मिळतात, त्याच्या बायको सोबत त्याला राहायचंय, त्याला आजार आहे, त्याला आरोग्य सुविधा नाही. तुम्ही फुकट धान्य वाटतं, यांना नाही, कारण पेन्शन. जे ज्या सुविधा सरकारच्या योजनेमध्ये आहेत ते यांना लागू नाही, कारण त्यांना पेन्शन. अरे किती पेन्शन आहे विचारणाराच्या? 300 रुपये, 500 रुपये, 36 लाख